कधी मीडियामध्ये बातमी म्हणजे दादा नॉट रिचेबल, दादांनी पत्रकारांसोबतचा संवाद टाळला. मुळात त्यांच्या स्वभावात ते नव्हतं. त्यांच्या आवाजावरूनच त्यांच्या स्वभावाच्या संदर्भात सगळे निकष लावून मोकळे व्हायचे. तर त्या पद्धतीचे दादा हे आम्ही खूपदा अनुभवले. भीती वाटायची. माझ्यावर कधी चिडले नाही, मी कधी ओरडा नाही खाल्ला. रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत आमचं बोलणं होत नाही तिथपर्यंत थांबायचे. आमच्यासाठी वाढीव डबा मागवायचे घरून. नाही, मुलं अजून बोलायची राहिली आहेत. कुठलंही एज ग्रुप हा दादांसोबत रिलेट करायचा. अगदी सहज सगळे आजीदादाच म्हणायचे त्यांना. दादांनी तुम्हाला क्रिकेटला जायची पण एक संधी दिलेली होती. नक्की काय किस्सा होता तो? इतक्या सगळ्या आठवणी आहेत, पण दादांचं अकाली जाणं ही बातमी तुमच्यापर्यंत कशी आली आणि तुम्ही कुटुंबाची त्यावेळेला नक्की स्थिती काय झाली? मला कधी असं त्यावेळेला वाटलंही नव्हतं कदाचित तो शेवटचा क्षण असेल. आम्हाला नेहमी वाटायचं की थोडा कालावधी का होईना, पण महाराष्ट्राला त्यांच्यासारखा एक मुख्यमंत्री आणि आम्हाला कार्यकर्ता म्हणून त्यांना एकदा मुख्यमंत्री म्हणून पाहता यावं. आम्हाला जसं दादांनी कुटुंब म्हणून सांभाळलं, तसा त्या माऊली म्हणून आम्हाला सगळ्यांना नक्की सांभाळतील. प्रत्येक महिलेला हे सांगेन की स्वतःमधलं मी पण जप. हा महिला दिन हा फक्त एका दिवसापुरता नाही, तर वर्षाचे 12 महिने आपण साजरा करू शकतो. नमस्कार, मी प्रियदर्शनी. आज आपल्यासोबत आहेत आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. अजितदादानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे आणि तुमचं डिपार्टमेंट नंबर 1चं झालं आहे. पण आज अजितदादांसोबतची पहिली भेट ही आठवते का तुम्हाला? पहिली भेट माझी मी साधारणपणे 12-13 वर्षांची असेल त्यावेळेला झाली होती. आणि त्यावेळेला दादांचं म्हणजे नाही का असं अँग्री यंग मॅन आपण म्हणतो ना, तर तो त्यांचा एकदम फेज होता. कारण 99ला जस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती आणि त्यानंतर माझ्या वडिलांनी, तटकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर निवडणूक झाली आणि ते राज्यमंत्री झाले. तर त्या राज्यमंत्री पदाची जी शपथविधी आहे, त्या शपथविधीत एकदम जवळून मी त्यावेळेला पहिल्यांदा दादांना बघितलं होतं. आणि पप्पांना ते त्यावेळेला सुनील म्हणूनच हाक मारायचे. आणि म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर किंवा याच्यावर जो आनंद होता ना, की सुनील पण म्हणजे मंत्रिमंडळात आहे. तर आणि तो एक जो त्यांनी असं पप्पांना असं टॅप केलं होतं नाही का, आपण असं मित्राला वगैरे याला करतो असं. सो तो त्यांना जवळून बघण्याचा माझा पहिला हे होता. सो ते मग त्याच्यानंतर अनेकदा भेट झाली. जास्ती भेट माझी त्यांच्यासोबत 2008-9 पासून वाढायला लागले. सो तेव्हा पण मी कॉलेजमध्ये होती. राजकारणातले धडे जे आहेत ते खरं तर असं म्हटलं जातं की तुम्ही राजकीय घराण्यातून येता, पण मला हा प्रश्न मुद्दामून विचारावासा वाटतो की राजकारणाचे धडे हे नक्की तुम्ही कुणाकडनं घेतलेले आहेत? दादांकडनं की तटकरे साहेबांकडनं? हे दोघांकडूनही घेतलेले आहेत. कारण लहानपणापासून आपण ज्या घरामध्ये वावरतो, खरं तर माझा लहानपणी वडिलांसोबतचा सहवास फार मर्यादित होता. कारण आम्ही शाळेत असताना, लहान असताना वडिलांचं राजकीय क्षेत्रातला तो संघर्षात म्हणजे पूर्ण संघर्षातला त्यांचा तो काळ होता. कारण 84मध्ये आजोबा वारले, त्यावेळेला मी जन्माला आले नव्हते. अचानक ते वारल्यानंतर त्यांनी 6 महिन्यातच निवडणूक लढवली वडिलांनी. पण ते निवडणुकीत पराभूत झाले. त्याच्यानंतर त्यांनी युवक अध्यक्ष म्हणून काम केलं. मग नंतर 90ला त्यांना संधी मिळाली नव्हती. 92ला ते अध्यक्ष झाले, तेव्हा मला वाटतं मी 3-3.5-4 वर्षाची असेन. सो आय स्टील रिमेंबर वेगली. पप्पा अध्यक्ष होऊन आले, निवडून आले, त्यावेळेला त्यांनी मला गेटवरच असं उचललेलं होतं वगैरे. त्या थोड्या वेग मेमरीज आहेत. आणि त्यावेळेला त्यांचा तो पूर्ण संघर्षात्मक काळ असल्यामुळे लहानपणाच्या आमच्या फारशा काही त्यांच्यासोबतच्या मेमरीज या नव्हत्या. अगदीच आम्ही महिन्यातून वगैरे एकदा त्यांना भेटलो तर, किंवा अगदीच जर आम्ही ठरवलं की 12-1 वाजता ते घरी यायचे, जेवून आलेले नसायचे, तर ते आपण थांबावं त्यांच्यासाठी. म्हणजे नाही का असं त्यावेळेला म्हणजे लहान असताना वगैरे. तरच जर त्यावेळेला 2 मिनिटं भेट झाली तर रिपोर्ट कार्डवर सही त्यांचीच असायची.
त्यामुळे तो रिपोर्ट कार्ड आला, की ते येईपर्यंत आम्ही वाट बघायचो, की वहिनी येऊन सही करावी. ॲब्सेंटी नोट असायची ना आपल्याकडे, हम्म, आपण हम्म, हम्म. शाळेला दांडी मारल्यावर आपल्याला ती सही पेरेंटची लागायची सही त्यावेळेस. लागायची, तर ती त्यांचीच असायची. तर मग त्यामुळे त्यावेळेला भेट व्हायची त्यांची. शक्यतो मी आणि बाई रिझल्ट वगैरे ना, त्या आले शनिवार, रविवारी हॉलमध्ये गर्दी असतानाच घेऊन जायचो. म्हणजे फार काही बघायला चान्स नाही चान्स मिळणार नाही असं. मिळणार वगैरे असं. पण त्याच्यानंतर त्यामुळे लहानपणाचा त्यांचा सहवास फार कमी होता. म्हणजे मला तर आठवतं, मी 10वी पास आउट होईपर्यंत, भाई 10वी पास आउट होईपर्यंत आमच्या वडिलांना माहिती नव्हतं हे 10वीत आहेत. तर जास्ती त्यांचा सहवास मला 2008-09 नंतर, मी ज्यावेळेला प्रचारामध्ये ज्यावेळेला त्यांच्या उतरली, त्यावेळेला माझा आणि त्यांचा सहवास जास्ती व्हायला लागला. भाई आणि त्यांचा कदाचित जास्ती असू शकेल, कारण तो माझ्यापेक्षा वयाने 5-6 वर्षांनी मोठा आहे आणि मुलगा असल्यामुळे थोडं नाही का असं कार्यक्रमां वगैरेमध्ये पण सहज घुसणं पण होतं. सहज घुसणं होऊन जातं. तर त्या पद्धतीनं होता. ते 15 वर्ष मंत्री असताना मला मंत्रालयात म्हणजे आलेलं आठवती, म्हणजे मला माहिती नव्हतं कुठं कार्यालय आहे किंवा काय. मी आलेलीही नसावी म्हणजे मंत्रालयात त्या कालावधीमध्ये. तो जास्ती राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांच्यासोबतचा संवाद वाढला आणि त्यांच्या काही सवयी आम्ही लहानपणापासून बघत आलो. मेहनत करण्याची त्यांची जी काही तयारी असायची, राजकारणातली त्यांची चिकाटी, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहण्याचं त्यांचं हे, तर ते सगळं होतं. दादा ऑलरेडी एका पॉलिटिकल फॅमिली, एक लेगेसी, मोठी लेगेसी चालवत होते. म्हणजे पवार घराण्याची लेगेसी ही आपल्या राज्यातल्या पहिल्या 3 लेगेसीजमध्ये येत असावी. सो ते ती लेगसी हे करत होते. ते ऑलरेडी एक एस्टॅब्लिश्ड पॉलिटिशियन होते. मी दादांना, म्हणजे मी राष्ट्रवादी युवती संघटना स्थापन झाली, सुप्रियाताईंनी ती केली. त्यावेळेला आम्ही 6-7 जणींना विभागाचं अध्यक्ष बनवलेलं. म्हणजे कोकणाचं, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नाही का, विदर्भ, मुंबई असं. आम्हाला दादांनी, तेव्हा दादांचा जनता दरबार सकाळी 5:45चा असायचा आमच्या जुन्या पार्टी कार्यालयामध्ये. आणि ते 6:30ला यायचे. 5:45ला जनता दरबार सुरू होणं. ऑड टाईम आहे 5:45ला जनता दरबार सुरू होणं. त्यावेळेस तर चहा आम्ही, घ्यायची वेळ असते जनरली. हो, ते काहींची ती पण नसावी. माझी पण सुरुवातीला नसायची, बट तो जनता दरबार बघायला आम्ही यायचो. त्यांचा आणि आर.आर. आबांचा, स्वर्गीय आर.आर. आबांचा जनता दरबार बघायला आम्ही यायचो. दादांचा एक दिवस असायचा, बुधवारी आबांचा असायचा. आणि मला आठवतंय, युवती संघटनेचं पद सकाळी 7:10 दादांनी आम्हाला दिलं होतं. आणि तिथून मला अनेकदा मग त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. पप्पांसोबत त्यांचे खूप चांगले राजकीय सहकारी म्हणूनही राहिले. हळूहळू त्याचं मैत्रीमध्ये पण रूपांतर झालं. खूप चांगले त्यांचे संबंध आले. मी नेहमी बघितलं, की चांगल्यापेक्षा वाईट दिवसच त्या दोघांनी जास्ती एकत्रित अनुभवले. अगदी 2012 पासूनचा, 18-19 पासूनचा काळ असेल, त्याच्यानंतरचा असेल. त्यामुळे त्या पद्धतीनं राहिलं. आणि त्या सगळ्या ह्याच्यात मला नंतरच्या ह्याच्यात, ह्या 10-12 वर्षामध्ये मला दादांना एकदम जवळून मला अनुभवता आलं. आणि त्यांचा स्वभाव मला बघता आला, कारण त्यांच्या आवाजावरूनच त्यांच्या स्वभावाच्या संदर्भात सगळे निकष लावून मोकळे व्हायचे. पण ते तसं नव्हतं. आवाज जेवढा कडक, स्वभाव तेवढा मऊ. तर त्या पद्धतीचे दादा हे आम्ही खूपदा अनुभवले. एकदा खरं तर असं म्हटलं जातं की सभागृहामध्ये आल्यानंतरचे दादा हे वेगळे होते आणि तुम्ही जेव्हा राजकारणात आला तर थेट सभागृहात गेला नाही, तर तुम्हाला दोन्ही दादा अनुभवायला मिळालेले आहे. मला संघटनेमध्ये काम करत असताना पण दादा अनुभवायला मिळाले. मी संघटनेमध्ये कामाची सुरुवात केली त्यावेळेला पिचड साहेब अध्यक्ष होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पिचड साहेब त्यावेळेला होते. डावखरे साहेबांच्या बंगल्यावर कार्यालय होतं त्यावेळेला पक्षाचं. अनेकदा तिथं आम्ही म्हणजे त्यावेळेला जात असायचो, ज्यावेळेला युवती मेळावे ताईंच्या आणि दादांच्या उपस्थितीमध्ये होत होते त्यावेळेला. तर मी पिचड साहेब त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होते. पण दादा त्यावेळेला बारकाईनं संघटनेच्या कामामध्ये बघायचे. मुळात दादांना नवीन तरुण तरुणी राजकारणामध्ये आले पाहिजेत, शिकले पाहिजेत, ही सुरुवातीपासून त्यांना फार आवड होती. त्यामुळे त्यावेळेला मला त्यांना जवळून पाहता आलं. 2017 मध्ये मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाली. मी पहिलं त्यांना भेटायला गेली होती.
त्यामुळे प्रेमकोटला माझी त्यावेळेला मी त्यांना भेटायला गेली होती. मला ते इतकंच चांगलं काम करायचं. पण काम करत राहायचं. सगळं वेगवेगळ्या ह्यानी वेगवेगळ्या आपल्याला नाही का म्हणजे सजेशन्स येत राहतात. आपल्याला कुठे ना कुठेतरी आपलं लक्ष केंद्रित इथं-तिथं भरकटत जातो. पण नाही. आपण काम केलं की आपल्याला चांगली संधी मिळते आणि लोकांनाही आपण राजकारणी म्हणून एक काम करणारी आपली प्रतिमा झाली की आवडायला लागतो. तर ते त्यांचं सुरुवातीपासून हे असायचं. मीडियावर फार त्यांचा फोकस कधी नसायचा. हल्ली मीडियामधले संवाद त्यांचे व्हायला जास्ती लागलेले. नाहीतर कधी मीडियामध्ये बातमी म्हणजे दादा नॉट रिचेबल. हं. दादांनी पत्रकारांसोबतचा संवाद टाळला. मुळात त्यांच्या स्वभावात ते नव्हतं. ते काम खूप करत आले. खूप असं आहे का कॅज्युअल आता असायचे ते त्यावेळेस. खूप पण ते जास्तीत जास्त वेळ कामामध्ये घालवायचे. खूप चांगले निर्णय त्यांनी घेतले राज्यासाठी, पुण्यासाठी, पक्षासाठी. पण कुठे ना कुठेतरी पब्लिसिटीपासून ते अलिप्त राहायचे. आत्ता पत्रकार संवाद आणि ती ट्युनिंग इतकी चांगली जमलेली की एकदाही त्यांनाही संवाद केल्याशिवाय राहायचं नाही आणि पत्रकारांनाही त्यांच्यासोबत संवाद केल्याशिवाय राहायचं नाही. तर मी दोन्ही तिन्ही फेजेस दादांचे मला फार जवळून बघता आले आणि मी नेहमी म्हणते की मला कामकाज माझ्या वडिलांकडूनही शिकता आलं आणि तेवढंच मला दादांकडूनही शिकता आलं. मी सभागृहात ज्यावेळेला आमदार झाली त्यावेळेला अगदी पान क्रमांक, बाप क्रमांकाशिवाय पुरवणी मागण्यांची सुरुवात करायची नाही, इथपासून दादांनी त्या ठिकाणी शिकवलं. आम्ही सभागृहामध्ये बोलावं, ती यादीसुद्धा दादा तयार करून द्यायची. अरे ही सगळे आमदार आहेत, तरुण आमदार यांना बोलायचंय. रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत आमचं बोलणं होत नाही तिथपर्यंत थांबायचे. आमच्यासाठी वाढीव डबा मागवायचे घरून आणि बसायचे की नाही मुलं अजून बोलायची राहिली आहेत आणि जो कोण चांगलं बोलेल त्याला म्हणायचे हे चांगलं बोलला आणि जे कोणाचं जरा चूक झाली असेल त्यांना म्हणायचे पुढच्या वेळेला बोलताना दुरुस्ती कर. इतकं बारकाईनं त्यांचं लक्ष असायचं आणि मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे त्यांच्या स्वभावातला एक मोकळेपण असा होता की कुठलंही एज ग्रुप हा दादांसोबत रिलेट करायचा. अगदी तरुण पण दादांचे फॅन, ज्येष्ठ पण दादांचे फॅन, महिला फॅन फॉलोईंग पण फार खूप वाढली होती. वाढलेलं होतं. खूप प्रचंड आणि लहानातल्या मुलाला पण वाटायचं दादांसोबत फोटो काढावा. अगदी सहज सगळे आजीदादाच म्हणायचे त्यांना. कसं आहे आपल्या वयोमानानुसार कोण आजोबा म्हणेल, कोण दादा म्हणेल, कोण काका म्हणेल असं नाही. एवढं 4 वर्षाचं पोरगं पण दादाच म्हणायचं आणि अगदी 80 वर्षाचे पण दादाच म्हणायचे. त्यामुळे इतकं एक त्यांच्यासोबतचं एक इतकं स्ट्रॉंग बॉन्डिंग हे होत गेलं होतं. त्यामुळे आमचंही खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग त्यांच्यासोबत झालं होतं आणि एक मोकळ्या मनाचे ते होते की त्यांना नवीन आमदार निवडून आले पाहिजेत, सभागृहात बसले पाहिजेत, चांगलं कामकाज त्यांनी शिकलं पाहिजे आणि त्यांना ग्रूमिंग करायचं काम हे दादा करायचे. हे माझ्यापासूनच मी अनुभवलं. माझ्यासारखी अनेक उदाहरणंही माझ्याकडे आहेत आज जी सांगण्यासारखी आहेत. आमच्यातले 15-20 तरुण आमदार आम्हाला नगरपालिकेमध्ये, कोणाला जिल्हा परिषदमध्ये, कोणाला पंचायत समितीमध्ये दादांनी संधी दिली. आमदार म्हणून त्याला कॅन्डिडेट म्हणून तयार केलं आणि मग त्याला उमेदवारी दिली, त्याला आमदार केलं आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये ताकद दिली की त्याला दुसरी टर्म पण लढवता यावी. हे जे ट्रेनिंग मॉड्यूल्स हे आहे, पण हे हं. करत असताना एका विद्यार्थ्याला शिक्षक रागवतो पण. दादांची भीती वाटायची का? किंवा ते चिडायचे का तुमच्यावर? भीती वाटायची. मी माझ्यावर कधी चिडले नाही. मी कधी ओरडा नाही खाल्ला. पण ओरडा खायच्या आधीच लक्षात यायचं की ओरडा पडणार आहे तर आपण जाऊच नाही. मला नेहमी ना मी कुठल्याही गोष्टींबाबत त्यांचं सजेशन, त्यांच्या सूचना मी पहिल्या घ्यायची आणि मगच मी त्याबाबत पुढे जायचे. कारण प्रशासनाच्या बाबतीतला त्यांचा इतका दांडगा अनुभव होता ना, की एखादा मला प्रस्ताव करायचा आहे, तर त्याच्या आधीच मी जायची की दादा असा आपण प्रस्ताव तयार करतोय. तर ह्याच्यामध्ये काही चूक आहे का? काही चांगल्या गोष्टी आहेत का? काही आणखीन सूचना आहेत का? काय केलं? हे मी आधीच घ्यायचे. त्याच्यामुळे फार मला कधी ओरडा पडायचा नाही आणि आमच्यामध्ये आहे ना सगळ्यांमध्ये एक पद्धत असायची. आमची सगळ्यांची कामं दादांकडे असायचीच असायची. मतदारसंघात निधी पाहिजे, विभागाला काहीतरी पाहिजे, आमदारांना. तर आम्ही काय करायचो, एक 2-3 आमच्यातले आमदार आहेत ना, असे आम्ही हे करून की सकाळी दादा आले ना, की पहिले या 2-3 जणांपैकी एक जण जाऊन यायचं. मूड कसा आहे बघून यायचं आणि ते म्हणले ग्रीन सिग्नल दिला, मूड चांगला आहे.
इतकी 1 तासात आमची तिकडे झुंबड व्हायची ना, मूड चांगला आहे तिथपर्यंत जायचं आणि Match काम केल्यासारखं करायचं म्हणजे होतंय. आणि ते म्हणले की मूड चांगला नाही, मग असलेलं निवेदन पण ठेवायचं, जाऊ दे पुढच्या वेळेला चांगलं असेल त्यावेळेला जाऊ. त्यावेळेस जायचं. पण असं पण आम्ही हे करायचो किंवा बऱ्याचशा वेळेला आम्ही लाईनीत बाहेर उभे असायचो. आतला आवाज आला ना की इथं तिथं व्हायची की जाऊ दे राहू दे, नाही काय घेऊन. मग ते बोलायचे, अरे तू आला होता ना? नाही, काय नव्हतं. काय अच्छा. नव्हतं, नंतर बघू, एवढं काही महत्वाचं नाही. असंही अनेकदा व्हायचं. अनेकदा ते आलं की शेवटी एकदा लोक आलेत सोबत आपल्या, घेऊन आलोय, ते बडबडायचे, हे असं कुठं होत असतं का? पण म्हणलं मग आता तुम्हीच करून देणार, दुसरं कोण करून देणार? हा ठीक आहे, मी ते करायचे. पण जेवढं ओरडायचे ना तेवढं आम्हाला माहिती असायचं की काम पण ते करून देणार. त्यामुळे एक एक वेगळ्या पद्धतीचा विश्वास आपला एक नेतृत्वावर असतो की नाही, काही झालं तरी सांभाळून हे घेणार, हे ताकद देणार, हे आम्हाला तेवढं सक्षम करणार. व्यक्तीवरची डिपेंडन्सी आपली केव्हा वाढते, आपण एखाद्या व्यक्तीवर अवलंबून केव्हा राहतो, ज्या वेळेला ती व्यक्ती आपल्याला तेवढी शाश्वती देते की तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकाल. तर ती शाश्वती आम्हाला दादांनी दिली की मी म्हणजे व्यक्ती म्हणून त्यांचं एक त्या पद्धतीचं हे होतं की आम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू शकतो किंवा ते आम्हाला ताकद देतील असा डोळे झाकून एक विश्वास त्यांच्यावर होता. जीएसटी काउन्सिलला दादा कधी स्वतः गेले नाही, हा. पण ते सतत तुम्हाला पाठवायचंय. एक तर का, आणि दुसरं की हा अनुभव नक्की कसा होता तुम्हाला? खरं तर मला नेहमी वाटायचं की दादाजी जीएसटी काउन्सिलला गेलं पाहिजे किंवा फायनान्सच्या मीटिंगला त्यांनी गेलं पाहिजे. त्यात दोन हे असायचे, एक तर दादा फायनान्स मिनिस्टर आणि DCM गेल्यानंतर तिथं एक वजनच वेगळं पडतं. आणि दिल्लीमध्ये आहे ना दादांबद्दल एक वेगळं आकर्षण, कारण किती आपल्याला वाटतं की आपण राज्यामध्ये काम करतोय, पण एक लक्ष असतं सगळ्यांचं की कुठं कोण पॉवरफुल लीडर आहे, लीडरशिप आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे. तर एक वेगळं हे दादांबद्दल असायचं. तर ते एक हे होतं की मला असं वाटायचं की नाही का आपला नेता दिल्लीमध्ये, आणि ते दिल्लीत जायचे ना, असं त्यांचा असं गेटअपच वेगळा असायचा आहे का. तर तो गेटअप पण आपल्याला बघायला मिळावा आणि नाही असं एक त्या आपल्या नेत्याचं वलय आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळावं एक वेगळ्या पद्धतीचं. ही नेहमी मला एक एक भावना माझ्या मनामध्ये असायची. पण त्यांचं हे असायचं की आपल्याकडून समजा काही ना काही त्यांचे पूर्वनियोजित दौरे असायचे, अचानक हे आल्यानंतर त्यांना काही वेळेला जायचं असायचं, पण काही इथं दौरे आले की त्यांना जायला नाही मिळायचं. मला आठवते बऱ्याचशा कालावधीत तर निवडणुकीचा प्रचार किंवा काही ना काहीतरी चालू आहे आणि त्यांना शक्यच नसायचं. काही वेळेला त्यांनी तयारी केलेली असायची. जेवढ्या GST काउन्सिल, जेवढ्या ग्रुप ऑफ मिनिस्टरचे मीटिंग मी अटेंड केल्यात, त्याची पहिली ब्रीफिंग दादांनी घेतलेली आहे. सो ते कम्प्लिटली ब्रीफिंग घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी सुचवलेल्या बाबी सगळ्या त्याच्यामध्ये असायच्या. बऱ्याचशा वेळेला ते सुद्धा स्वतः जाण्याची सुद्धा तयारीत असायचे, पण काही ना काही हे यायचं. पण त्याच्यानंतर तर काही असायचं की जाते ना आधी ती मांडते ना, कुठं राहतंय का मांडायचं आपल्याकडून काही, तर नाही. तर त्या पद्धतीनं असावं. पण एक संधी मला त्या निमित्ताने GST काउन्सिल अटेंड करण्याची मिळाली. त्यांनी ती संधी मला दिली आणि त्याच्यानंतर अनेकदा GST काउन्सिलच्या मीटिंग असायच्या, त्यावेळेला फडणवीस साहेब आणि दादांची एकत्रित ब्रीफिंग पण असायची. पण बऱ्याचशा वेळेला नंतर त्यांना माहिती असायचं की आधी ती जाणार आहे, तर ब्रीफिंगला मलाही बोलवायचे. सो CM आणि DCM सरांच्या ब्रीफिंगला सुद्धा मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे की महाराष्ट्राच्या वतीने आपण काय तिथं मांडणार आहोत. तो ह्या मीटिंग सुद्धा मी अनेकदा अटेंड केल्यात. त्याच्यातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. आणि शिंदेसाहेब असताना सुद्धा दादा अर्थमंत्री होते, DCM होते, मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना त्यावेळेसला सुद्धा त्यावेळेसच्या सुद्धा मीटिंग्स मला अटेंड करायला मिळाल्यात. सो त्याच्यातून नवीन नवीन गोष्टी देशपातळीवरच्या किंवा फायनान्सच्या मायन्युटली मला शिकायला मिळाल्या. पण आत्ता पुढची जी काउन्सिल म्हणजे कुठली असेल
ती दादांनीच अटेंड करावी, कारण त्यावेळेला सगळ्या निवडणुका स्थानिक संपलेल्या आत्ता एक जीएसटी काउन्सिलची झाली ना, एक बजेटची मीटिंग झाली होती. जेव्हा केंद्र सरकार जे बजेट मांडतं त्याच्या आधीच्या पूर्वतयारीसाठी राज्यांच्या मागण्यांसाठी एक मीटिंग ठेवलेली असते. ती खरं तर दादांनी अटेंड करावी हे अशा पद्धतीचं नियोजन होतं. पण तेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यामुळे ते तेव्हा त्या प्रचारात इतके होते की त्यांना ती मीटिंग अटेंड करता आली नव्हती. मग त्यावेळेला सुद्धा मला पाठवण्यात आलं होतं. तर अशा पद्धतीनं काही वेळेला मला त्यांनी अपॉर्च्युनिटी दिली की तू जा, तू मांडतेस ना, चांगल्या पद्धतीने मांडतेस ना, कुठे तक्रार नाही येत आहे. तर ते काही वेळेला त्यांच्या स्केड्यूलमध्ये ते त्यावेळेला दुर्दैवाने शक्य नाही व्हायचं, पण त्यांनी ती मला अपॉर्च्युनिटी दिली. मला आठवते अनेकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांनी सुद्धा अनेक डिबेट्स अटेंड करताना ज्या वेळेला या संदर्भामध्ये विचारलं गेलं तेव्हा तेही म्हणायचे की नाही, आदिती आमच्याकडून राज्याच्या वतीने तिथं जीएसटी काउन्सिलला जाते किंवा फायनान्शियल मीटिंगला अटेंड करते आणि शी इज डुईंग अ गुड जॉब. सो हा जो गुड जॉब आहे ना, ही करण्याची संधी मला दादांनी दिली आणि त्याला फडणवीस साहेबांनी अप्रुव्हल नंतर रिप्रेझेंट करण्याचं ते देत गेले. सो या दोन्ही गोष्टी होत गेल्या आणि मी म्हटलं तसं दादांना नेहमी वाटायचं की नवीन नवीन लोक आपल्या हाताखाली शिकली पाहिजे. ही मानसिकता ही फार कमी नेत्यांमध्ये असते आणि ती दादांमध्ये होती. म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला नेहमीच त्यांचा एक 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 वेगळाच म्हणजे एक बोलतो ना, एक डिफरंट लेवलचा एक अभिमान असा आणि तो कायम राहणार. अगदीच तो तुमच्या बोलण्यामधून दिसून येतोय. तुम्ही फक्त जीएसटी काउन्सिलची संधीबद्दल आपण बोललो, पण दादांनी तुम्हाला क्रिकेटला जायची पण एक संधी दिलेली होती. तर त्यावेळेस त्यांचं वाक्य असं होतं की मला जाता येत नाही, पण आपल्या लेकीला जाता यावं, अं, असं ते बोलले होते. नक्की काय किस्सा होता तो? काय असायचं, मी कधी एक दिवसाची जरी सुट्टी घेतली तरी मी त्याचं पत्र दादांकडे ठेवायची की बाबा अमुक अमुक ह्याला मी नाही आहे शासकीय कामकाजासाठी, तर आपली परवानगी असावी अशी विनंती. ते पत्र वाचलं की मग ते विचारायचे, काय कुठे चालली तू, का सुट्टी घेते, मग मी ते सांगायची. तर असंच मी ह्याला मॅच बघायला ज्या वेळेला जात होती, इंडिया वर्सेस पाकिस्तानची ती मॅच, सो मी त्यांना पत्र लिहिलं की मी 2 दिवस शासकीय कामकाजासाठी नाही आहे. प्री कॅबिनेटमध्ये ते दिलं होतं पत्र की बाबा मी 2 दिवस पुढच्या आठवड्यामध्ये नाही आहे. का, कुठे चालली तू, म्हणजे मॅच दुबईला चालली. का चालली, मॅच आहे, मॅच बघायला चालली. मग त्यांनी म्हणले हा परवानगी आहे नाही का असं, आणि मला म्हटले काय आहे, म्हटलं फार क्रुशल मॅच आहे. मला म्हणलं ठीक आहे ठीक आहे, मी टी व्हीवर बघीन, म्हणजे नाही का असं कॅबिनेटचा दिवस होता तो, टी व्हीवर बघीन, जा तू जा. मग नंतर मी परत आली आणि आमचा मराठी भाषेचा एक कार्यक्रम आम्ही त्यावेळेला आयोजित केला होता आणि दादांच्या हस्ते आम्ही मराठी कलावंत क्रिकेटचे, म्हणजे मला वाटते दिलीप वेंगसरकरांचा आम्ही त्या दिवशी सत्कार घेतला होता, सरांचा, अशोक सराफजींचा आम्ही सत्कार घेतला होता. आणखीन मला वाटतंय आपले ज्येष्ठ मूर्तिकार त्यांचा आम्ही अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा आम्ही सत्कार घेतला होता. राम सुतार साहेबांचा घेतला होता. सो त्या भाषणामध्ये साहेबांनी उल्लेख केला, दादांनी उल्लेख केला की म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांबद्दल ते बोलत होते. तर तेव्हा क्रिकेटचा ज्या वेळेला विषय आला तेव्हा ते म्हटले तटकरे साहेबांनी क्रिकेटची फार आवड आहे, मलाही फार आवड आहे आणि आदितीलाही फार आवड आहे. ही तर कॅबिनेटला माझी परवानगी घेऊन मॅचला गेली आणि मी म्हणलं मला नाही जाता येत आहे तर लेकीला जाता यावं. सो अशा पद्धतीनं त्यांचं तो त्यावेळेला रेफरन्स होता. मी आणि पप्पांनी दोघांनाही ते भाषण ऐकताना आम्ही तिकडेच होतो त्या स्टेजवर. मी असं थोडं झालं नाही का एम्बॅरेसिंगली हे होतं असं थेट भाषणामध्ये खोल झाल्याची. पण काही मॅचेस हे आम्ही दादांसोबतही वानखेडेला बघितल्या. मला आठवते पप्पा फायनान्स मिनिस्टर असताना, दादा मंत्री असताना आम्ही अनेकदा काही मॅचेस दादांसोबत सुद्धा वानखेडे स्टेडियमला बघितलेल्या आहेत. त्यामुळे तोही मला एक प्रसंग आठवतो. आणि तेव्हा असं काही झालं होतं मॅच बघत असताना, दादांना एकदा दादा अर्थमंत्री असताना आम्ही मॅच बघायला गेलो होतो. तर पप्पा त्यांना म्हटले अहो मॅच संपली नाही अजून,
अहो तटकरे साहेब, तुम्हाला बजेट नाही तयार करायचंय, मला बजेट तयार करायचंय, तुम्हाला मिळालेलं बजेट डिस्ट्रीब्यूट करायचं. डिस्ट्रीब्यूट करायचंय. त्यामुळे माझी जबाबदारी मोठी आहे, त्यामुळे मी पूर्ण मॅच बघून जात नाहीये. तर सगळे तिथं आतमध्ये जेवढे बसले होते तेवढे हसत होते. एकदा पप्पा अर्थमंत्री होते आणि दादा मंत्री होते. त्यावेळेला दादा निघाले, परत अशी मॅच शेवटचे 5-6 ओव्हर राहिले असतील. पप्पा म्हटले, तुम्ही अरे तुम्हाला फक्त म्हणजे हे मांडायचंय, मला ते खर्च झालं की नाही बघायचंय. So, असे अनेकदा हे असायचे. आणि कधी कधी लाईव्ह नाही बघायला मिळाला की त्यांच्या इथं तो टीव्ही चालू असायचा आणि नवीन नवीन प्लेअर असायचे, विचारायचे हे कोण आहे, हे नाही का, हा नवीनच Update. आलाय, हा. अपडेट. तर हे फार त्यांना ती खेळाची, त्यांना मुळात क्रिकेट किंवा कबड्डी किंवा इतर खेळांची, खो खो, या सगळ्या खेळांची, त्यांना कुस्ती फार आवड. आणि राज्यामधल्या राज्यस्तरांच्या ह्याला दादांना आमंत्रण असायचं, दादा 100% जायचे. मला आठवते आम्ही जेवढ्या कबड्डीच्या स्पर्धा आयोजित केल्या, बक्षीस समारंभाला दादा असायचे. तो त्यांना आवड असायची क्रीडाची. इतक्या सगळ्या आठवणी आहेत, पण दादांचं अकाली जाणं हे अख्ख्या महाराष्ट्राला खरं तर हे लावून गेलेलं आहे. ही बातमी तुमच्यापर्यंत कशी आली आणि तुम्ही कुटुंबाची त्यावेळेला नक्की स्थिती काय झाली? मी सुतारवाडीला होती तेव्हा, कारण जिल्हा परिषदेचा प्रचार सुरू होता. आणि माझं खरं तर 24 तारखेला वगैरेच त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं. 27ला मंत्रिमंडळाची बैठक होती, पण मी त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला आली नव्हती. हालाकी ॲबसेंट राहण्याच्या संदर्भात पण मी त्यांची परवानगी पहिला घेतली होती, कारण जिल्हा परिषदेचा प्रचार खूप एकदम शेवटच्या टप्प्यात होता. त्यामुळे मला त्यावेळेला गाव बैठक दौरा चालू असल्यामुळे त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये माझ्या विभागाचा काही असा विषयही नव्हता आणि मला तो प्रचार थांबवून येणं त्या दिवशी शक्यही नव्हतं. त्यांची पूर्व परवानगी घेऊन मी त्या कॅबिनेटच्या मीटिंगला आली नव्हती. मी त्यावेळेला प्रचारात होती. 27 तारखेला तिथेच होती आणि 28 तारखेला सकाळी साधारणपणे 9ला 5-7 मिनटं असताना आम्हाला पप्पांचा फोन आला. कारण मला वाटते साधारणपणे 8:45 किंवा 9:43ला ती घटना घडली असेल. म्हणजे हे झाल्याचं त्यांना कळल्यानंतर ते मुंबईला होते, कारण ते आदल्या दिवशी त्यांची 5-5:15 वाजताची मीटिंग होती दादांसोबतची. आणि त्यावेळेला सुद्धा त्यांचा 27 तारखेला गाव दौरा होता, पण 5 वाजताची दादांची वेळ असल्यामुळे ते प्रचार टाकून थोडं लवकर निघाले होते. आणि मला किंवा भाईला सांगितलेलं त्यांनी की तुम्ही जाऊन तो पुढचा प्रचार आटपा म्हणून. आणि ते खरं तर चॉपरनी येणार होते. त्यांना चॉपर घ्यायला आलं होतं मध्येपर्यंत, पण घाटात व्हिजिबिलिटी आणि काही इश्यू आला, त्याच्यामुळे ते परत गेलं त्यांना न घेत. पण ते थोडं प्रवासामध्ये माणगाव का त्याच्या पुढेच असावे, त्यामुळे ते म्हटले मी आता बाय रोडच निघतो. आणि ते तसेच बाय रोड निघाले आणि ते साधारणपणे 5-5:15 वाजता पोचण्याच्या टार्गेटने ते होते, त्याच्यामुळे ते जवळपास मला वाटते 3-3:15लाच तिकडून निघाले असतील. आणि आता अटल सेतू वगैरे झाल्यामुळे त्यांना ते आल्यानंतर ते मला वाटते 4:15ला वगैरे तिकडे पोचून त्यांचं जे काही मीटिंग वगैरे ते सगळं करून असेल, त्यामुळे ते मुंबईलाच थांबले. खरं तर ते त्या दिवशी दिल्लीला जाणार होते. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींचं अभिभाषण का असा काही प्रोग्राम होता, ज्याच्यासाठी सुनेत्रा काकी आणि प्रफुल्लबाई सुद्धा दिल्लीमध्ये होते. तर त्या दिवशीची रात्री 10 वाजताची फ्लाईट पप्पांची दिल्लीची होती, कारण ते आम्हाला सांगून निघालेले की मी उद्याचा दिवस नाही आहे, मी ते झाल्यानंतर मी परवा रिटर्न येतो. पण ती दादांची भेट झाली. त्याच्यानंतर मग ते सगळं झाल्यानंतर मग ते म्हटले की दुसऱ्या दिवशी पेणला फडणवीस साहेबांचा दौरा आला प्रचाराचा. सो CM येत आहेत तिथे आणि एकदम अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आहे, त्याच्यामुळे मग त्या पद्धतीनं त्यांना काही चेंजेस दौऱ्यावर सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनाही करावे लागत होते. आम्ही गावाला होतो आणि गावाला असताना सकाळी हा फोन आला. पप्पांना ज्यावेळेला कळलं त्यावेळेला 9 वाजता आम्हाला फोन आला. तिथपर्यंत टीव्हीवर वगैरे काय अशी बातमी आली नव्हती. आणि त्यांचा फोन आल्यावर ते म्हटले दादांचा असा असा मेजर अपघात झालाय, असं मुसळेचा फोन आलाय आणि काही सुधरत नाहीये, काही असं हे नाही.
आम्ही त्यांना म्हटलं, "आम्ही इकडून निघतो." ते म्हणले, "नाही, मी बारामतीला जायला निघतोय." आम्ही म्हटलं, "आम्ही सुतारवाडीतून निघतो." आम्हाला तरी असं वाटायचं नाही, अपघात झालाय म्हणजे असतील, लागलं कारण असेल, तिथपर्यंत खरचटलं हां, असेल. टीव्हीवर बातमी वगैरे काही सुरू झाली नव्हती. पण त्यांना जो फोन आला होता, मग त्यांचा फोन आल्यानंतर मी पण फोन लावायला, म्हणजे मुसळे काकांना मी पहिला फोन लावला. ते तिथून म्हणजे ते रडतच होते. त्यांचं ते ऐकून मलाही म्हणजे ज्या आरती रडतायत म्हणजे काहीतरी आहे. कुणकुण लागली. तुम्हाला मलाही इतकं म्हणजे त्यावेळेला रडायला आलं. आणखीन मला 2-3 फोन आले. मला मग तिथपर्यंत काही आम्हाला सुचत नव्हतं. मी आणि भाई आम्ही तिकडून निघालो लगेच सुतारवाडीतून. आणि 15-20 मिनिटात टीव्हीवर सुद्धा बातमी चालू झाली होती. टीव्हीवरचे काय ते म्हणजे हे यायच्या आधीच आम्ही निघालो होतो तिथून. पण मग नंतर फोन आणि ह्याच्यावर वगैरे ते सगळे व्हिडिओज आणि ते सगळं बघत असताना पण आम्हाला जाईच तो असं कुठंतरी वाटायचं. खोटं असावं, ते असावे किंवा ॲडमिट केलेलं असावं, उपचार सुरू असावे, असं काहीतरी परत तिकडून फोन यावा. पण तसं काय आम्ही तिकडे पोचेस्तोवर काही फोन आला नाही. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. मग तिथपर्यंत अनेक जे जवळजवळचे होते सगळे ते तिथं पोचलेले होते, कारण आम्हाला 5-5:30 तास पोचायला लागणार होते. आणि आम्ही तिथं पोचायच्या आधी पुण्यातले वगैरे जवळचे जे आहेत, बाजूच्या ह्याच्यातले आहेत, ते सगळे तिथे पोचले होते. दत्ता मामांचंही ते, कारण तिथं लवकर पोचल्यामुळे त्यांचा फोन झाला होता. सुनील अण्णाचा, टिंगरे अण्णाचा, अनेकांचे तिथे फोन आले. पण हॉस्पिटलला गेल्यानंतर आम्ही तिथे वॉर्डमध्ये असताना धाडस होत नव्हतं. असं म्हणजे आपण ज्या वेळेला आपलं म्हणजे सर्वस्व हे गमावतो आणि ते असं तिथं पडद्याच्या पलीकडे ते आहे, मला वाटतं त्या क्षणापेक्षा जास्ती म्हणजे वेदनादायी काय असू शकत नाही. मग आम्ही बराच वेळ तसेच सगळे एकमेकांना सावरत तिथं, कारण त्यांचं अशा पद्धतीनं अचानक आमच्यातनं निघून जाणं हे मान्य आपण कसं करावं. एक एक वर्तुळ असतं, ते वर्तुळ कधी पूर्ण होतं, ज्या वेळेला आपण ती व्यक्ती आपण हसत खेळत बघितलेली असते आणि तीच ती एक मेमरी आपल्या ह्याच्यामध्ये असते ना, आणि त्यांना असं अचानकपणे हे करणं आणि त्यांना आम्ही शेवटच्या ह्याच्यात बघूही शकलो नाही, तर ते वर्तुळ कंप्लीट होणार कसं. सो आमच्यासाठी ते 27 तारखेपर्यंत जे आहे त्यांच्या, तर त्या पद्धतीनं आहे. मी 5 तारखेला माझ्या मतदारसंघात ते आले होते. मी त्यांच्यासोबत येतानाही प्रवास केला होता. चॉपरने आम्ही एकत्र आलो होतो, मी, पप्पा आणि ते. आम्ही राजभवनला उतरलो होतो. पण चॉपरमध्ये बसलेला असताना अनेकदा हल्ली त्यांच्या पायांना सूज यायची. तर मला माहिती असायचं की समोरची जी सीट आहे ना ती वेकंट, त्यांना पाय ठेवायला असे नाही का सरळ पाय. सरळ ठेवता येईल. सो आम्ही ज्या वेळेला तिथून रायगडमधून निघताना चॉपरमध्ये बसलो, मी बसलेली, माझ्या समोर पप्पा बसलेले त्या बाजूला, त्यांच्या बाजूला दादा बसलेले आणि समोरच्या खुर्चीत त्यांची एक काही हँडबॅग असेल किंवा माझी, त्या दोन्ही मी उचलून माझ्या इथं अशा खोचून ठेवल्या होत्या. साईडला ठेवून. मला म्हटले, "तुला बसायला जागाच राहणार नाही." म्हटलं, "काही नाही, तुम्ही पाय सरळ ठेवा." म्हणजे त्याच्यासाठी जागा ती, म्हणजे मी म्हटलं ती करून द्यावी. तिने सहज असे पाय पुढे समोर केले. बघितलं त्यांच्या पायाला सूज आहे. तर पायाला सूज आहे म्हटल्यावर मी सहजच हात लावला, म्हटलं, "दादा, पायांना तुमच्या सूज आहे?" तर मला म्हटले, "हो अतिथी, 1-1.5 महिना माझ्या पायांना फार सूज येते." तर मी असंच नाही का, असं आपण हात लावतो तसं मी
म्हटलं दादा हे वॉटर रिटेन्शन वगैरे असतं तशी सूज वाटते, तुम्ही डॉक्टरांना दाखवलं का? म्हणले दाखवलं मी डॉक्टरांना, त्यांनी एक छोटीशी गोळी दिली आहे, पण ते आता या दौऱ्याच्या ह्याच्यात माझं घेणं काही तितकंसं होत नाही. मी त्यांना म्हटलं तुम्ही घेतली पाहिजे ती गोळी. मला म्हणले एकदा निवडणूक वगैरेचं सगळं झालं ना की मी रेग्युलरली चालू करेन. आणि मग बराच वेळ माझा म्हणजे नाही का हात असा त्या पायाच्या ह्याला असा तसाच होता आम्ही इथे लँड होईपर्यंत. बऱ्याच गप्पा आम्ही मारल्या. नंतर आम्ही गाडीत नाही पार्टी कार्यालयापर्यंत सोबत आलो. आणि ज्या वेळेला मी हे झाल्यानंतर शेवटचं ज्या वेळेला मला जे काही त्यांना बघण्याची संधी मिळाली, मला तो प्रसंग आठवला की त्यावेळेला त्यांच्या पायाला हात लावला होता. आणि मला कधी असं त्यावेळेला वाटलंही नव्हतं कदाचित तो शेवटचा क्षण असेल की मला त्यांच्या पायाला हात लावायला मिळतोय. त्याच्यानंतर निवडणुका चालू होत्या, एक मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही, आम्ही कोण फार मुंबईत येत नव्हतो. माझं 23-24 तारखेला त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं. तेव्हाही त्यांच्यासोबत PA वगैरे कोण नव्हता, त्यांचा बॉडीगार्ड होते त्यांच्यासोबत, त्यांच्या मोबाईलवरनं माझं बोलणं झालेलं. त्यावेळेलाही त्यांचं आणि माझं जे बोलणं झालं होतं ते अगदी म्हणजे एखाद्या आपली नाही का लहान सहकारी आहे, मुलगी आहे, अशाच पद्धतीनं जसं आपल्याला धीर निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये जसं हे देतात त्या पद्धतीचं त्यांचं ते होतं. आणि मी 27ला आली नाही कॅबिनेटला, त्यावेळेला सगळे त्यांना भेटले, पण जे भेटणारे होते त्यांनाही वाटलं नसेल की ती त्यांची शेवटची भेट आहे, किंवा मला तर दुरान्वी नाही की बाबा असं काही दुसऱ्याच दिवशी घडणार आहे. मला आज वाटतं की त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मी असती तर कदाचित शेवटचा बघ. तो ते मला भेटता आलं असतं. सो त्यांना आहे ना स्वच्छता ही फार हे होती. तर कधी आपल्या म्हणजे ह्याला असा साधा असं म्हणजे इथं काय लागलंय डाग कपड्यावर किंवा असं काय ह्याला लागलंय असंही त्यांना अजिबात आवडायचं नाही. कधी चप्पल घालायचे पण पायाला कधी चिखल लागलाय का कधी काय असं हे लागलं असं कधी नसायचं. त्यांच्यासोबतच असं का व्हावं. आणि आम्ही सगळे त्यांना जवळून बघायचो. त्यांच्याबाबत अनेक गैरसमज होते. मी नेहमी म्हणायची की त्यांचा आवाजच असा, पण आतून इतका प्रेमळ, इतक्या खुल्या मनाचा स्वभाव क्वचितच आपल्याला पाहायला मिळेल. आणि तो त्यांचा होता, तो आम्ही अनुभवला. आणि म्हणून कुठं ना कुठं तरी आम्हाला वाटायचं ना, आम्हाला नेहमी वाटायचं की थोडा कालावधी का होईना पण महाराष्ट्राला त्यांच्यासारखा एक मुख्यमंत्री आणि आम्हाला कार्यकर्ता म्हणून त्यांना एकदा मुख्यमंत्री म्हणून पाहता यावं. याबद्दलची वाच्यता खरं तर देवेंद्र फडणवीसांनीही सभागृहामध्ये केलेली आहे की चीफ मिनिस्टर विथ महाराष्ट्र डझंट हॅव, महाराष्ट्राला मिळाला नाही तो. खरं तर हे आपल्याला सगळ्यांनाच दुर्भाग्यानं सांगावं लागतंय. एक कालावधी असा होता की दादांवर आणि तटकरे साहेबांवर एकत्र आरोपही झालेले होते. तो काळही तुम्ही पाहिला, मला असं वाटतं तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये असाल. आणि आता पुन्हा तटकरेंवर साहेबांवरही आरोप होताना आपल्याला दिसत आहेत. छोटे छोटे विषय, त्या विषयांचाही इश्यू झालेला दिसतोय. म्हणजे अगदी गाडी चालवण्यापासून आणि सोशल मीडियावरच्या कमेंट, हे सगळं कसं बघताय तुम्ही याच्याकडे? खरं तर मी जेवढं त्यांना 30-35 वर्षाची त्यांची मैत्री, राजकीय सहकारी म्हणून ते राहिले. आणि सगळ्यांना आधी हे वाटायचं की हे दोघं इतके घट्ट मित्र कसे किंवा इतके घट्ट सहकारी कसे. एकतर त्या दोघांनी एकमेकांना कधी कॉम्पिटेटिव्ह पद्धतीनं बघितलं नाही, दिस वन. आणि नेहमी तटकरे साहेबांना आमच्यामध्ये आहे ना, मी राजकारणात यायच्या आधीपासून ती भावना रुजत गेली की आपल्याला दादांना मुख्यमंत्री झालेलं बघायचंय, दादांना मोठं झालेलं बघायचंय. ही भावना मुळात
वडिलांच्या माध्यमातूनच आली. कारण तटकरे साहेबांची जी जवळीक दादांसोबत होती, एक दादांचं सहकारी म्हणून त्यांना नेहमी वाटायचं की दादा उच्च पदावर असावेत किंवा त्यांच्या म्हणजे नाही का माध्यमातून पुढचं पक्षाची वाटचाल व्हावी किंवा सरकारमध्ये एक त्यांचं भक्कम स्थान निर्माण व्हावं, ही त्यांची भावना कुठेतरी त्यांच्या माध्यमातून आमच्या यांच्याकडे सरकत गेली. कारण तेव्हा आमचं वैचारिक हे घडत होतं ना, मी त्या फेजमध्ये होतो. सो ते घडतं कधी आपल्या अवतीभोवती काय चाललंय ह्याच्यातनं आपण एखाद्या व्यक्तीला कुठल्या कटाक्षाने बघतो हे तसं होत जातं ना. मी आदरणीय पवार साहेबांना सुद्धा बघितलं, मला त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधण्याची संधी मिळाली, मला दादांसोबतही काम करण्याची अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली. हे मी माझं भाग्य समजते, कारण मी त्यांना माझ्या वडिलांचे सहकारी म्हणून बघितलं, पण मी त्यांची कधी एक कनिष्ठ सहकारी होईन हा त्यावेळेला दुरान्वी विचार नव्हता. सो मला तेही भाग्य मिळालं. मला ताईंसोबतही काम करण्याची युवती संघटनेच्या माध्यमातून संधी मिळाली. त्यामुळे त्यांनी मोठं व्हावं, त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यांनी पक्ष संघटन त्यांच्या ह्याच्यामध्ये वाढावं, ही सुरुवातीपासून भावना आमच्यामध्ये रुजत गेली. आणि जसं जसं आम्ही दादांच्या जवळ येत गेलो तशी तशी ती भावना अधिकच मजबूत होत गेली, अधिकच ती आमच्यातली इच्छा वाढत गेली की अरे नाही, आपल्याला आपल्या नेत्याला म्हणजे ह्या पदावर बघायचं आहे नाही का. तर ते होत गेलं. आणि एक गोष्ट आम्ही नेहमी बघितली की चांगले दिवस त्या दोघांनी किती एकत्रित बघितले असतील मला माहीत नाही, पण वाईट दिवसामध्ये त्यांनी एकमेकांची साथ नाही सोडली आणि त्यांनी वाईट दिवसच जास्ती बघितले. अगदी 2012 पासून चौकशीच्या ह्याच्यामध्ये दोघं राहिले, एकत्रित राहिले, कधी एकमेकांची साथ सोडली नाही. 2014 ते 18चा 19चा कालावधी असो, 19च्या नंतरचा कालावधी असो, आणि सगळ्यांना हे होतं जिथं अजितदादा आहे तिथं तटकरे नाव असणार, म्हणजे ते असणारच. अनेकदा दादांना इंटरव्ह्यूजमध्ये विचारलं जायचं, राजकारणात तटकरे सोडून तुमचा मित्र कोण, म्हणजे तटकरे आहेतच, ते सोडून तुमचे मित्र कोण. तर खरं तर दादांचे सगळ्यांसोबत खूप चांगले मैत्रीपूर्वक संबंध होते. आज सगळ्यांना जी त्यांची कमतरता वाटते ते त्यांचे संबंध होते म्हणूनच वाटते. त्यामुळे अनेकांसोबत त्यांचे खूप जवळून संबंध होते. मी लहान असताना विलासराव देशमुख साहेब, दादा, सुशील कुमार शिंदे साहेब, RR आबा, तटकरे साहेब, ह्या सगळ्या ह्यांना आम्ही जवळून बघतच आम्ही राजकारणामध्ये येण्याची आमची इच्छाशक्ती त्या ठिकाणी झाली. मला आठवते विलासराव देशमुख साहेबांचा एक एक जी स्टाईल, एक हसतमुख चेहरा, ऑरा, एक वेगळा ऑरा घेऊन ते यायचे ना. आणि असं बघूनच आपल्याला ना किती जण तिथं असू द्या आपलं लक्ष तिथं राहणारच. म्हणजे नाही का, आपण अशी नजर फिरवताना आपण फिरवू, पण ते दिसले की अगेन विल कम बॅक टू हिम. सो त्या पद्धतीचा ऑरा, आणि मला वाटतं तोच ऑरा दादा कॅरी करायचे. ते आले की त्यांच्याकडे बघितल्याशिवाय त्यांना म्हणजे तिथून काही नजर हटायची नाही. पण मी कमिंग बॅक टू हिज अँड माय फादर्स रिलेशन, दादांनाही एक विश्वास होता की काही असेल तरी सुनील हा माझ्यासोबत असेल. आणि माझ्या वडिलांचंही नेहमी असायचं की काही आहे, आपल्याला दादांसोबत राहायचं आहे. एवढं स्ट्रॉंग बॉन्डिंग आणि कम्युनिकेशन त्यांचं होतं. ज्या वेळेला दादांचं हा अपघाती निधन झालं, अनेक राजकीय घडामोडी जडजड होत गेल्या, आणि एक व्यक्ती म्हणून माझ्या वडिलांना कदाचितच तो क्षण मिळाला असेल त्या टू सिंक इन दॅट फॅक्ट, तो एक मोमेंट ना की बसून की बाबा ही व्यक्ती ज्याच्यासोबत आपण 30-35 वर्ष होतो, आपला दिवस नाही संपायचा या व्यक्तीसोबत फोनवर बोलल्याशिवाय किंवा भेटल्याशिवाय. ती व्यक्ती आपल्याला आता परत कधीच दिसणार नाही, भेटणार नाही, त्यांच्यासोबत आपल्याला सहवास कधी मिळणार नाही. हा म्हणजे स्वतःसोबत बसून ते मान्य करण्याचा क्षण कदाचित त्यांना मिळालाच नसेल, तो कदाचित त्यांना मिळावा.
कारण आमच्या सगळ्यांपेक्षा जास्ती सहवास तर त्यांचाच होता त्यांच्यासोबत. सो बॉन्डिंगही त्यांचं तितकं स्ट्रॉंग होतं. तो जेव्हा ह्या सगळ्या घडामोडी होत गेल्या, टीका तर दादांसोबत असतानाही अनेकदा त्यांनी दोघांनी मिळून सामोरे गेले. दादांना दादांच्या राजकीय प्रवासामध्ये अनेकांना कदाचित ते हवेहवेसेही वाटायचे, काहींना कदाचित काही काही क्षणाला नकोसेही वाटले असतील. पण कुटुंब म्हणून तटकरे साहेब असतील किंवा आम्ही असो, आम्हाला त्यांचा जितका म्हणजे ते नेहमीच हवेहवेसेच वाटायचे. आणि जेवढा त्यांचा सहवास मिळेल हा आम्हाला आमच्या आयुष्यातल्या ज्या चांगल्या मेमरीज असतील ना, त्या चांगल्या मेमरीजमध्ये मॅक्झिमम मेमरीज ह्या दादांच्या आहेत. आणि अं, माझ्या वडिलांचा आणि दादांचा जो एकमेकांवरचा विश्वास होता, तो शेवटी दादांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची साथ देणं आणि जे दादांच्या पश्चात दादांना जे अपेक्षित असेल की आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणं, मला वाटते त्या गोष्टी आम्ही केल्या. आणि त्या गोष्टी करत असताना आमच्यावर टीका होणार, कारण आपण जे सगळे निर्णय घेतो किंवा सगळ्या गोष्टी ज्या करतो त्या 100% कधी सगळ्यांना पसंत पडत नसतात. काहींना ते योग्य वाटतात, काहींना अयोग्य वाटतात. पण हल्ली सोशल मीडिया हे माध्यम झालंय, की एखादी गोष्ट जर तुम्हाला नाही पटली, तर मग तो माणूसच चुकीचा. हे मत मांडण्याचं ते एक माध्यम झालंय. त्यांच्यापैकी किती जण दादांना कधी भेटले असतील? दादांचा आणि तटकरे साहेबांची मैत्री, त्यांचा राजकीय प्रवास किती जणांना माहिती असेल? मला जर विचारतं 99% जणांना माहीत नसेल. कारण जर माहिती असतं तर ते तशा कमेंट करूच शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाचा बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. आज तू जे करशील ते तुझ्या पद्धतीनं योग्य असेल. कदाचित समोरच्याला वाटेल की ते अयोग्य आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तो माणसालाच चुकीचं ठरवाल किंवा त्याची जी निष्ठा होती त्यालाच चुकीचं ठरवाल. तुम्हाला जज करण्याचा अधिकार आहे, पण त्या माणसाला लेबल करण्याचा अधिकार नाही. कारण आपण प्रत्येकजण त्या त्या क्षणाला जे योग्य असतं किंवा जी व्यक्ती आज नाही आहे त्याला अभिप्रेत जे आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात आपण हा नाही विचार करत की त्याच्यात किती जण नाराज होतील, किती जण खुश होतील. हा विचार जर आपण करत बसलो तर ज्यांना त्या क्षणाला ज्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचंय, कदाचित त्यांना पाठबळ देण्याच्यासाठी आपण अपयशी ठरू. सो त्या क्षणाची जी गरज होती ती त्यांनी केली. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं त्यांना ट्रोल होत आहेत सोशल मीडियावर. मला वाटतं जे ट्रोलिंग करणारे आहेत ते पण कशा पद्धतीचे आहेत याचं विश्लेषण करण्याची मी गरज नाही. कारण सोशल मीडियावरची ट्रोलिंग हल्ली कशा पद्धतीनं होते, ती केली जाते, ते आपल्याला लगेच कळतं. आणि मुलगी म्हणून मला वाईट वाटतात ते कमेंट्स वाचून, कारण ते माझे वडील आहेत. तुम्हाला अधिकार नाही आहे त्यांच्याबद्दल बोलण्याचा. तुम्ही त्यांचा राजकीय प्रवास बघितला नाही आहे, अनुभवलेला नाही आहे. तुम्ही दादा आणि त्यांची मैत्री कधी जवळून बघितलेली नाही आहे. दादा आणि त्यांना सहकारी म्हणून चांगले वाईट दिवस त्यांनी जे बघितलेले आहेत ते तुम्ही जवळून बघितलेले नाही. तुम्हाला नैतिक अधिकार नाही आहे, पण तुम्हाला जे काही काम दिलेलं असतं ते तुम्ही करता. त्याच्यामुळे मुलगी म्हणून मला वाईट वाटतं. पण मला मुलगी म्हणून जास्ती अभिमान आहे, की दादांना जे अभिप्रेत होतं ते माझ्या वडिलांनी केलं. आणि त्याबाबत मला नेहमीच त्यांचा अभिमान राहील. कोणाला काय कमेंट करायचे ते त्यांनी करू दे. लाँग रनमध्ये सगळ्यांनाही कळेल, की जे ज्या वेळेला जे झालं ते योग्यच होतं. आणि आम्हाला पहिलं वाटलं, की आम्ही सुनेत्रा काकी आणि दादांचं जे कुटुंब आहे, त्यांची दोन्ही मुलं असतील, ह्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला सगळ्यांना दादांनी ताकद दिली. आम्हाला सगळ्यांना दादांनी उभं केलं. त्यामुळे आमची ती नैतिक जबाबदारी आहे,
की दादांच्या नंतर त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं. त्यामुळे ती आम्ही भूमिका पार पाडली आणि मला खात्री आहे, की आता सुनेत्रा काकी ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या आहेत. म्हणजे प्रसंग दुर्दैवी आहेत. पण ती जबाबदारी त्यांनी आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर स्वीकारली आहे. आणि आम्हाला जसं दादांनी कुटुंब म्हणून सांभाळलं, तसा त्या माऊली म्हणून आम्हाला सगळ्यांना नक्की सांभाळतील. आमच्यासाठी त्या गोष्टींना आम्ही जास्ती महत्त्व देतो. तुमचा विभाग जो आहे तो सगळ्या विभागांमध्ये नंबर 1 ठरलेला आहे. म्हणजे आपण यश अपयश हे सोशल मीडियावरच्या कमेंटवर नोंदवण्याऐवजी मला वाटतं हे डेफिनेटली तुमचं यशच आहे. या सगळ्या विभागांमध्ये आता तुमचा विभाग नंबर 1 आलेला आहे. नक्की काय वाटतंय? मला ही संधी दादांनी दिली. मी आधी राज्यमंत्री म्हणूनही काम केलं होतं. पण मला 2023 मध्ये ही संधी दादांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची दिली. शेवटी आपापल्या पक्षातले मंत्री आपापला नेता ठरवत असतो. त्यांनी ती संधी दिली. परत दुबार संधी पण त्यांनी मला मंत्री म्हणून काम करण्याची दिली. आणि मला नेहमी असं वाटायचं, की आपल्याला जी ही संधी मिळाली ही आपण गृहीत धरता कामा नये. कारण शेवटी आपण परफॉर्म चांगलं केलं पाहिजे. जसं लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, आपल्या स्वतःच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, आपल्या कुटुंबाच्या वडिलांच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत, तसं ज्या नेत्याने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे, त्याच्याही आपल्याकडनं अपेक्षा आहेत. आणि मला नेहमी त्या ह्याच्यानीच मी काम करत राहिली. मला फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांची त्याच्यामध्ये साथ मिळाली. कारण तिघांनी मला मार्गदर्शन करत राहिले. शेवटी विभाग म्हणून काम करताना जर शासनाचं पाठबळ नसेल, तर एकटं विभाग काय करू शकतं? आणि विभाग म्हणून मंत्री म्हणून मी जरी काम करत असली, तरीही माझ्या विभागातल्या अगदी छोट्यातला छोटा कर्मचारी असेल, मोठातला मोठा अधिकारी असेल, यांनी सुद्धा मला टीमचा भाग म्हणून आम्ही सगळ्यांनी टीमवर्क केलं. त्याच्यातून विभाग आज चांगल्या पद्धतीनं कामगिरी करू शकलेला आहे. आणि मला नेहमी दादांचं मार्गदर्शन मिळायचं. बारीक-सारीक निर्णय जरी घ्यायचा असेल, तरी मी त्यांच्या सूचना घ्यायची, त्यांचं गाईडन्स घ्यायची. आणि मला आठवतंय ज्यावेळेला मला वेगवेगळ्या पद्धतीनं सन्मानित केलं जायचं, मी पहिलं त्यांच्याकडे जायची. त्यांना दाखवायची, हा पुरस्कार आज मिळाला. विभागाचा पहिला नंबर आला. पहिला फोन त्यांचा अभिनंदनाचा आला. आणि चांगलं काम करत राहा. मी पण पहिला फोन त्यांना करायचे, की विभागाचं असं-असं हे झालं, परफॉर्मन्स चांगलं झालं. त्यामुळे ते नेहमी प्रोत्साहन देत राहिले. आणि आपल्याला माहिती असतं बॅक ऑफ द माइंड, की आपल्याला हे चांगलं काम केलं, की हे पाठबळ देणार. आणि ते पाठबळ मला नेहमी त्यांचं मिळत राहिलं. त्याच्यातून मी हे परफॉर्मन्स मला देता आलं आणि मी पुढेही प्रयत्न करीन. कारण त्यांच्या खूप आठवणी आहे. त्यांचं खूप गाईडन्स मिळत गेलेलं आहे. आणि मुळात काम करत राहणं, हे जे त्यांचं ब्रीदवाक्य राहिलं, हे आमच्या सगळ्यांसाठी पुढे काम करण्यासाठी चांगल्यातलं चांगलं मंत्रिपद किंवा आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून परफॉर्म करण्यासाठी हे ब्रीदवाक्य मला वाटतं पुरेसं आहे. अगदीच. मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शियल स्कीम जी आहे, ती तुमच्या वाट्याला आलेली होती. पण ती अजूनही रन पुढच्या वर्षीही होणार आहे. एकंदरीत आपल्याला ते दिसतंय. या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे तुम्हाला खरंच असं वाटतं का, की महिला सक्षमीकरण झालेलं आहे? आणि त्याचे मेजरमेंट्स नक्की आपल्याला काय ठरवता नाही, येतील? पूर्णपणाने सक्षमीकरण झालं असेल अशातला भाग नाही. पण पहिलं पाऊल उचललं गेलं सक्षमीकरणाचं. कारण कसं आहे, आधीच्या 5-25 वर्षापूर्वीचं सक्षमीकरण आणि आत्ताचं सक्षमीकरण ह्याच्यामध्ये फरक आहे. आत्ता महिलांना सक्षम करत असताना फायनान्शियली सक्षम करणं हा त्याच्यातला पहिला भाग आहे. मग त्यांच्यावर होणारे जे वेगवेगळे अत्याचार असतील, सुरक्षता असेल, हा त्याच्यातला एक भाग येतो. फायनान्शियल लिटरसी, आर्थिक साक्षरता हा तितकाच महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी, आरोग्यमय आयुष्यासाठी त्यांना तयार करणं. ह्या सगळ्या गोष्टी या महिलांना सक्षम करतं. आणि त्या पद्धतीनं सरकारनी महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये महिला धोरण आलं 4थं. त्याच्यात खूप बारकाईनं आपण काम केलं. ते लवचिक धोरण आपण केलं. म्हणजे त्याच्यामध्ये बदल आपल्याला काळानुसार करता येतील. आणि त्या पद्धतीनं स्कीम्स आखल्या गेल्या
म्हणून त्याचे फेजेसमध्ये हे पहिलं पाऊल उचललं गेलेलं आहे आणि याचे लाँग टर्म जे पडसाद आहेत, हे आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळतील. अगदी आईचं नाव बाळाच्या नावासमोर लावण्याचा निर्णय असेल. कोणाला वाटलं असेल ह्याने काय फरक पडणार आहे? नाही. त्याच्याने सामाजिक, वैचारिक बदल घडतो. ते लहान मूल ज्यावेळेला त्याच्या आईचं नाव त्याच्या वडिलांच्या आधी घेतं, त्यावेळेला त्याला कळतं की महिला आणि पुरुष वेगळे नाहीत. आई आणि वडील वेगळे नाही आहेत. आणि या वैचारिक ह्याच्यामध्ये ज्यावेळेला ते मूल वाढेल, ते संस्कार ज्यावेळेला त्या वैचारिक संस्कार त्याच्यामध्ये घडतील, त्यावेळेला पुढच्या कालावधीमध्ये पुरुष आणि महिला या वेगळ्या आहेत किंवा समानता याची जी विचारसरणी आहे, ही त्याच्यामध्ये रुजवण्याची गरज लागणार नाही. ती लहानपणापासूनच त्याच्यामध्ये आपसूक तयार झालेली असेल. ह्या सगळ्या निर्णयांमागे डेफिनेटली तुमचं विजन होतं. या महिला दिनाला तुम्ही आमच्या प्रेक्षकांना नक्की काय शुभेच्छा द्याल? मी आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देईन. सगळ्या महिलांना देईन. मी प्रत्येक महिलेला हे सांगेन, की स्वतःमधलं मी पण जप. कुठेही नातेसंबंधांमध्ये ते हरवू देऊ नको. तुमचं स्वतःचं अस्तित्व राहणं, तुम्ही आर्थिकरित्या सक्षम होणं, ज्या वेळेला तुम्ही स्वतःकडे पाहाल, त्यावेळेला त्याच्यामध्ये मी पण दिसली पाहिजे. अशा पद्धतीनं महिलांची वाटचाल ही राहिली पाहिजे. एकमेकांची साथ द्या. कुठेही कॉम्पिटिटिव्ह भावनेने जर आपण राहिलो, तर आपण एकमेकींना मागेच खेचत राहू. पण प्रत्येकासाठी इथं खूप स्पेस आहे, जागा आहे. प्रत्येकाने आपण नवीन-नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, सक्षम झालं पाहिजे. या मानसिकतेने आपण राहिलो, तर खरंच हा महिला दिन हा फक्त एका दिवसापुरता नाही, तर वर्षाचे 12 महिने आपण साजरा करू शकू. अगदी खूप समर्पक शब्दात तुम्ही शुभेच्छा दिल्या. तुम्ही या एवढ्या व्यस्त कार्यक्रमांमध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू. धन्यवाद.